जीवन स्मरण जय जय राम. आजपासून प्रार्थना सुरू आहे ना. असं आहे, आपण एखादं कर्म करतो ना, जे कर्म आपल्या नित्याचं नसतं, नैमित्तिक असतं. नैमित्तिकेचा अर्थ काय? कायम चालू राहत नाही, मधून मधून असतं. त्याचा काहीतरी हेतू असतो, त्याशिवाय नैमित्तिक कर्म असू शकत नाही. असं हे 1 महिना चालणारं नैमित्तिक कर्म, याचा हेतू काय आहे? त्याचा हेतू आपल्या जीवनाशी अतिशय निकट संबंधित आहे. असं आहे, माणूस हा जेव्हा समाजात जगतो ना, एका सांस्कृतिक पार्श्वभूमीवरती जगतो. उदाहरण घ्या, आता पुष्कळसे विद्वान लोक किंवा बुद्धिमान लोक अमेरिकेला निघून जातात. त्यांना परत या म्हटलं तर ते येत नाहीत. का येत नाहीत? इतक्या सोयी आहेत तिथे, बोलायची सोय नाही, इतक्या सोयी आहेत. म्हणजे तुम्ही जर एखादं घर भाड्याने घेतलं तर तुम्हाला त्यात टीव्ही असतो, फ्रीज असतो, मिक्सर असतो. म्हणजे प्रपंचाला लागणाऱ्या ज्या सर्व सोयी आहेत त्या सर्व सोयी त्या भाड्यामध्ये येतात. आणि ते आपल्यापैकी इथे गेलेले आहेत. तिकडे ती पोरगी इथं आली होती, तेव्हा तिला इथून पुण्याला टेलिफोन करायचा होता. तर आता घरी काही टेलिफोन नव्हता म्हणून इराण्याच्या हॉटेलमध्ये किंवा अशी गेली. 2-3 वेळा टेलिफोन लागला नाही. ती इतकी त्रासली. म्हणलं काय झालं बाई? अमेरिकेत म्हणले मी 8 वर्ष आहे, 1 दिवस फोन फेल झालेला माहिती नाही, आणि ते 1 दिवस धड चाललेला माहिती नाही. कशी गंमत आहे बघा. म्हणजे कल्पना करा, आपल्या इथे होते लंडन मध्ये 6 वर्ष होते बँक ऑफ बरोडा एजंट म्हणून. 1 दिवस इलेक्ट्रिसिटी फेल झाली नाही 6 वर्षांमध्ये. एवढे लंडन शहर, कल्पना करा. आपण सांगण्याचा हेतू काय? त्या संस्कृतीचं ध्येय देहाला सुख देणं हे आहे. या संस्कृतीचं ध्येय माणसाला खरं शाश्वत सुख म्हणून जे आहे, आत्मज्ञान म्हणून जे आहे, ते प्राप्त करून देणं. हे विसरू नका आपण. नाही तर होतं काय, अलीकडे एखादा मनुष्य धंदा करू लागला, पैशाशिवाय धंदा चालत नाही. पैसा पैसा पैसा, रात्रंदिवस पैसा. आणि पावत आपलं यात्रा करतो, घरी पूजा करतो, उपासना करतो, गुरु असतात त्याचे, दरवर्षी गुरुच्या घरी जातो. अरे पण तुझं ध्येय काय? कसं विचित्र झालेलं आहे बघा. आपण सांगण्याचा माझा हेतू काय? याचा जर हेतू असेल तर प्रपंच चालूच आहे. त्यांचा सिद्धांत असा आहे, प्रपंच हा प्रारब्धाने चालतो, तुम्ही चालू म्हणून चालत नाही. आपल्याला पैसा मिळायचा, मुलं बाळ व्हायची, आपलं म्हातारपण कसं जायचं, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. ते तसंच व्हायचं. आणि हेच भगवंताने 11व्या अध्यायात गीतेमध्ये दाखवलेलं आहे की तू म्हणतोयस अरे ह्यांना मी आधीच मारलेले आहेत, तू निमित्त मात्र आहेस नुसता. हे की नाही, आपण शिका. नुसतं ऐकून सोडून देऊ नका. आणि रेकॉर्ड केलं तरी काय, आत रेकॉर्ड झालं पाहिजे किंवा बाहेरचे रेकॉर्ड काय ते पुसून जाईल की रेकॉर्डला. नाही, खरं सांगतो आपल्याला. नाही तर जीवनात समाधान नाही. समजा आपण धंदा करतात, हे भेटतात लोक म्हणून म्हणतो, अरे तू रेल्वेची हमाली केलीस तर जेवढा पैसा मिळायचा तुला, तेवढाच तुला मोठा धंदा करून मिळेल. काही नाही. एक गृहस्थ होते, माझा विद्यार्थीच होता, त्याने केवढा धंदा केला आणि पैसा मिळवला. एक दिवस रेड आली त्याच्या याच्यावरती, सगळं गेलं. पुन्हा काही नाही, जसं जैसे थे होता तसं झाला. म्हणजे काय? माझ्या म्हणण्याचा हेतू काय? अशी भगभग उपयोगाची नाही. आणि जीवनात तुम्ही इतकी माणसं इथे आहात माझ्या सगळं, खरं सांगा प्रपंचात अगदी सगळं मनासारखं आहे असं आहे का? तुम्ही जो हो म्हणालात, एक लबाड तरी आहात, नाही तर तुमचं डोकं फिरलेलं आहे. शंकाच नाही. असणं शक्य नाही. जे अपूर्णच आहे ते तुम्ही पूर्ण करायचा प्रयत्न कसा कराल? मग काही जर मार्ग असेल तर आम्हाला मार्ग दाखवा. तो मार्ग संतांनी दाखवलेला आहे आणि त्या मार्गाची उजळणी व्हावी म्हणून हे असले प्रसंग असतात. उत्सव करतो आपण, अरे तो गेलेला असतो, त्याला काही जरूर असते त्याची, त्याचा देह मृतवत असतो म्हणून त्याचा उत्सव होतो. तो जो तुमच्या आमच्यासारखा असेल तर पुण्यतिथी होणार नाही, श्राद्ध तिथी होईल. ती पापतिथीच असते, पुण्यतिथी होणार नाही त्याची. सांगण्याचा हेतू काय आपल्याला की हे ध्येय आहे.
याच. मग त्याचा मार्ग काय? त्याचा मार्ग असा आहे, या संस्कृतीमध्ये आपल्याकडे वेद आणि उपनिषद यांना अतिशय महत्व आहे. तिथून ही सगळी परंपरा सुरू झाली. त्याला 3 कांड आहेत असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले ना, वेद कांड त्रयात्मक आहे. 3 कांड कोणची? एक ज्ञानकांड, म्हणजे तुमच्या जीवनाला एक ज्ञानाचं अंग आहे. दुसरं आहे कर्मकांड, काहीतरी जुनं कर्म सोडून द्या, नवीन कर्म करावं लागेल. कर्म झाल्याशिवाय माणूस राहू शकत नाही. आमचा 18व्या अध्यायात चाललेला आहे, आत्म्याशी कर्माचा संबंध नाही, पण कर्म सुटत नाही ना. कर्म केल्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही. आणि तिसरं असेल तर प्रेमाचं किंवा भक्तीचं अंग आहे. हे 3 कांड आपल्याकडे म्हणतात. कर्मकांडाचा प्रधान ग्रंथ असेल तर जैमिनीची कर्ममीमांसा. आणि त्या श्रावणीमध्ये अथाथो धर्म जिज्ञासा, ते धर्म जिज्ञासा त्याचं पहिलं सूत्र आहे. शास्त्री लोकांना माहिती आहे, कोणाला ढोग म्हणतो ते सुरुवातीच जैमिनीची. ते झाल्यानंतर कर्ममीमांसा, ज्ञानमीमांसा ब्रह्मसूत्र म्हणून आहे. ही सूत्रच आहे सर. त्याच्यामध्ये अथातो ब्रह्म जिज्ञासा हे त्याचं सूत्र आहे. ते बादरायण व्यास म्हणून होते, त्यांनी रचलं असं म्हणतात. तिसरं जे आहे ते भक्तिसूत्र आहे. ती भक्तिसूत्र 2 आहे. एक नारदाचं भक्तिसूत्र आणि दुसरं आहे शांडिल्याचं. शांडिल्याची भक्तिसूत्र इतकी लोकप्रिय नाहीत, इतकी सर्वांगीण अशी नाहीत. नारदाची भक्तिसूत्र अतिशय सर्वांगीण आहे. ती भक्तिसूत्र आपल्याला सांगावी असं माझा विचार आहे. आता हे नारद कोण होते? गमत अशी आहे, आपल्या पुराण वाङ्मयामध्ये ते सगळं खरं असतं असं नाही, पण त्या पौराणिक कर्त्याने ज्या काही जी पात्र रचलेली आहेत त्यामध्ये नारद हे एक पात्र अतिशय विलक्षण आहे. विलक्षण म्हणजे असं, हा आधी ब्रह्मज्ञानी पुरुष, पण नुसता ब्रह्मज्ञानी नव्हे, त्याच्या पायाला चक्र आहे. तो कधी एका ठिकाणी राहायचा नाही, सारखा फिरत राहील. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, त्यांच्या हातामध्ये वीणा आहे आणि त्या वीणामधून अतिशय मधुर स्वर काढीत ते भगवंताचं गुणगायन करीत फिरत असतात. आणि तिसरी गोष्ट, जगाच्या कल्याणाकरता सारखे फिरत असतात. त्यांचं जर फिरायचं कारण असेल, सगळीकडे उपकार करीत फिरणं हा त्याचा. असे नारद आहेत. तरी कोण? नारद शब्दाचा अर्थ, नार म्हणजे आत्मज्ञान, ते देणारा तो नारद असा त्याचा अर्थ आहे. नाही तर कळीचा नारद म्हणून आपल्याकडे अर्थ आहे त्याचा, भांडणं लावणारा. काय चमत्कार आहे बघा. आपल्याला मागे मी सांगितलं असेल, रावण आणि राम हे दोघे शत्रू ना, एकमेकाचे शत्रू. नारद रामाकडे आले तर काय मान सन्मान त्यांचा, आणि हेच नारद रामाला भेटून रावणाकडे गेले, या महाराज, काय तितकाच मान सन्मान. म्हणजे किती चमत्कार आहे. म्हणजे त्या लोकांना यांच्या शुद्ध हेतूबद्दल कितीही खात्री असली पाहिजे. आपण ध्यानात घ्या, असं पात्र निर्माण करायला सुद्धा किती बुद्धिमत्ता पाहिजे, ध्यानात ठेवा आपण. तेव्हा हे ज्ञान देणारे नारद हे कोण होते? चमत्कार आहे मोठा. त्यांचं चरित्र असं आहे की एक गरीब मोलकरीण होती, दासी. लोकांच्या घरी अगदी झाड लोट भांडी घासणं करून आपल्याला जिवंत ठेवणारी अशी ही मोलकरीण. एकच मुलगा, नवरा मेला आणि घरोघरी काम करायचे. ते विशेषतः ऋषींच्या आश्रमात काम करायचे. गंमत आहे बरं का. या मोलकर्णींचं सुद्धा काही ठिकाणीच बस्तान बसतं. अशापैकी एक मोलकर्णीला विचारलं, गुजराती लोकांच्याकडे जास्त बसतान, कारण त्यांच्याकडे खायला जास्त मिळेल, असं ज्याच्या त्याच्याप्रमाणे. तेव्हा ही आश्रमामध्ये असेल, साधू संतांच्या आश्रमात. व्हायचं काय, हे लहान मूल, बाप नाही, एकट्या घरी कुठे ठेवायचं, म्हणून ती त्या पोराला बरोबर न्यायची.
नारद सांगतात 4-5 वर्षाचं माझं वय होतं, तेव्हा त्या आश्रमामध्ये, निर्नाळ ऋषींच्या आश्रमामध्ये मोठे मोठे ऋषी यायचे आणि त्यांचा सत्संग व्हायचा. तेव्हा त्यांचं जे भगवंताचे ऋषी बोलणं चालणं व्हायचं ते सारखं माझ्या कानावर पडायचं. पुढे काय झालं, त्या बाईला साप चावला आणि ती मेली. हे पोरगं एकाकी राहिलं. तेव्हा एका ऋषीने सांगितलं, आता तू माझ्याच आश्रमात राहा, आईसारखं काही तुला काम करता येणार नाही, पण जे माझ्याकडे साधू संत येतील म्हणजे ऋषी येतील त्यांची तू सेवा करीत जा. म्हणून नारदाने त्या लोकांची सेवा केली आणि त्या सेवेमधून भगवंताची तळमळ उत्पन्न झाली. ते नदी तीरी गेले, ध्यान धारणा केली आणि भगवंताचं दर्शन झालं. तेव्हा यात पहिली गोष्ट जर शिकायची असेल तर सत्संगाशिवाय परमार्थ नाही. ध्यानात ठेवा. आपण हा कसा आहे सिद्धांत, याला कालाचं बंधन नाही. ते काय कलियुग असो, त्रेतायुग असो, आमका असो, सत्संग झालाच पाहिजे. आणि सत्संग म्हणजे काय, जो भगवंताच्या चिंतनामध्ये इतका रमलेला आहे की ज्याला देहभान नाही, त्याच्या संगतीत नुसतं राहिलं तरी फायदा होतो. तुम्ही असं समजा, सत्संग ही काही मामूली चीज नाहीये. महत् कृपयैव, भगवंताची कृपा असेल तरच सत्संग मिळेल. मी काय म्हणतो, त्याच्यामध्ये एक पर्याय घ्या, आपण साधकाची तरी संगती पाहिजे. अहो नाही तर असं विचार करा, हे मी अनुभवूनच सांगतोय. कोणी आला भेटायला की त्याच्या प्रपंचाचे विचारच घेऊन तो बरोबर येतो. तो त्याशिवाय येऊ शकत नाही. मी म्हणलं तुम्ही दाराची बाहेर ठेवा ना, आत या की. ते सुटले तर मग मी कशाला येऊ म्हणतोय तुमच्याकडे. बरोबर आहे, त्याचं इतकं दडपण असतं. एक मुलीचं लग्न घ्या, अहो 27-28 वर्षाचं वय झालं आणि अजून जमत नाहीये. अशा वेळेला किती जरी तुम्ही म्हणलं, डोळ्यासमोर ती मुलगी असताना हा विचार तुम्ही सोडून द्या, जाणं शक्य. मग अशा माणसाला या विचारातून बाहेर काढायला सत्संगच पाहिजे. हा मानसशास्त्राचा कायदा आहे. तुमच्या विचारांचं जे कवच असतं आपल्या मनावर, ते कवच फोडायला आपण शक्य नाही, आपण करू शकत नाही. पण त्याला सत्संगच पाहिजे. मग सत्संग म्हणजे जो मनुष्य भगवंताच्या चिंतनात रमलेला आहे त्याच्या संगतीत राहणं. पण आपल्याला ते शक्य नसतं. कसं आपण आपला प्रपंच सोडून त्यामध्ये जाणार. मग अशा तऱ्हेचे समारंभ करून त्यामध्ये नारदासारखे जे सत्पुरुष असतात त्यांचे विचार आपण घ्यावे, हा त्यातला सत्संग. त्या निरूपणाचा अर्थ काय आहे की तो त्या ह्याच्यातले जे विचार आहेत ते विचार काही का असेना, ते काही आपल्याला सांगायला नाहीत, पण त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्यातून ते विचार आपण घ्यावे. ही पहिली गोष्ट शिकायची. दुसरी गोष्ट नारदांची अशी आहे की व्यास म्हणून आपल्याकडे एक अतिशय मोठे विद्वान आणि ज्ञानी पुरुष होऊन गेले. शुकाचार्यांचे वडील अतिशय ज्ञानी. ब्रह्मसूत्र त्यांनीच रचले असं म्हणतात. महाभारतकार तेच, पुराण विभागली त्यांनीच, वेदांचे 4 भाग त्यांनीच केले असं ते म्हणतात. आपण म्हणतो ना व्यासपीठ, याला व्यासपीठ म्हणतात. म्हणजे व्यास शब्दाचा अर्थ विस्तार करणे असा आहे. तेव्हा जो भगवंताचं ज्ञान जे मुकुलित आहे तो विस्तार करून सांगतो तो व्यास. या व्यासाने महाभारत रचलं आणि सरस्वती नदीच्या तीरावर शांत बसलेले होते. सांगितलं नारदांच्या पायाला चक्र होतं. तेव्हा फिरत फिरत तिथे आले आणि पाहिले तर बसले, स्वस्थ बसलेले. नदीचा प्रवाह वाहतो आहे आणि स्वस्थ बसलेले पाहिलं. नमस्कार चमत्कार झाला, या बसा झाली, समाधान आहे ना म्हणाले. नारद विचारताय, नाही म्हणाले. त्या महाभारताची रचना झाल्यावर हे कसं झालं सगळं. हे महाभारत इतकी मोठी शोकांतिका नाही. आपण मोठ्या अगदी त्यांची तारीफ करतो, कृष्णाची, द्रौपदीची, भीष्माची, सगळ्यांचा अंत अगदी शोकांत पण झालेला आहे.
द्रौपदीचे 5 मुलं मारली. काय राहण्यात मला शोभा होती सांगा. सम्राज्ञी खरी, पण सगळी मुलं गेली. सुभद्रेचा अभिमन्यू गेला, धृतराष्ट्राचे 100 मुलं गेले. काय राहिलं मागे? इतकंच नव्हे, अभिमन्यूचा मुलगा तो परीक्षित होता, तोही गर्भामध्ये जळत होता, त्याला बाहेर काढलं. बरं, श्रीकृष्णाकडे पाहावं तर आपल्या कुलाचा नाश केला मुलाबाळांचा, आणि उद्धवाला म्हणाले की आता मी जायला मोकळा झालो, माझं कार्य, माय मिशन इज ओव्हर, असं अलीकडच्या भाषेत म्हणायचं. काय त्यामुळे त्यांच्या मनावर एक दडपण होत, मला समाधान नाही म्हणाले. मग काय म्हणाले नारद? याचं कारण एकच आहे, तुम्ही माणसाचं वर्णन केलं, भगवंताचं वर्णन केलं नाही. यदुत्तम श्लोक गुणान वर्णन, उत्तम श्लोक जो परमात्मा त्याचं वर्णन केलं नाही, म्हणून तुम्ही त्याच्या वर्णनाचं काहीतरी रचा, म्हणून त्यांनी भागवत रचलं आणि त्यांना समाधान झालं. तसं आपण ध्यानात ठेवा, आपण कितीही प्रपंच उत्तम केलात, घर बांधली, अंक केलं, तमक केलं, पूजापाठ केले, मोठे उत्सव केले, जोपर्यंत भगवंताच्या गुणवर्णनात आपण रमला नाही तोपर्यंत मनाला समाधान मिळणार नाही. ध्यानात ठेवा आपण. कारण मनुष्याच्या कृती ज्या आहेत ह्या मर्यादितच आहेत, या स्थलकालाने बांधलेल्या आहेत, त्याच्या पलीकडे गेल्याशिवाय समाधान नाही. आणि ते असेल तर भगवंताचं. जन्म कर्मच मे दिव्यम, एक आपल्या सद्गुरूचं तरी नाही तर भगवंताचं, त्यांचं वर्णन केल्याशिवाय मनुष्याला समाधान नाही. अहो साधी गोष्ट आहे, लहान मूल असतं, एका बाईला बरेच दिवसांनी मूल झालं, ते मूल झालं त्याचं वर्णन करता करता त्याच्यात म्हणजे हे करते, कितीतरी शब्द वापरते. भगवंताचं वर्णन काय असेल नाही का, ते आहे. हे दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट त्यांची अशी आहे की ते असे फिरत असताना यमुना तीरी गेले. यमुना तीरी गेले असताना एक अतिशय सुंदर स्त्री नदीकाठी बसलेली होती. नदी तीच होती जी भगवान श्रीकृष्णाच्या वेळेला होती ती, आणि तिच्या मांडीवर 2 मुलं बेहोश झालेली होती. तिची 2 मुलं म्हातारी आशक्त झालेली आणि बेशुद्ध अशी पडलेली होती, तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. नारदांनी विचारलं, बाई तू कोण? त्यांनी ओळखली नाही. तिने सांगितलं, भगवंताची पत्नी ज्याला भक्ती म्हणतात ती मी आहे. अरे, भगवंताची पत्नी आणि भक्ती आणि ही अवस्था, आणि हे माझे 2 मुलगे आहेत, एक ज्ञान आणि वैराग्य, ही 2 माझी मुलं, आणि हे बेशुद्ध झालेली आहेत, यांचा जीव राहतो का जातो अशी अवस्था आहे. तुझी अशी अवस्था का झाली? तू म्हणाले इतके लोक जगात आहेत, पण म्हणाले मला कोणी विचारित नाहीच झाले, आणि मला कोणी विचारित नाहीच झाल्यामुळे हे माझी जी 2 मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य, हे असे बेहोश होऊन पडलेले आहेत. मग काय करू मी? तर यांना सजीव करण्यापेक्षा मला जीवन द्या, म्हणजे मग म्हणाले हे आपोआपच हे होती. हा सांकेतिक आहे ही गोष्ट, याच्यामध्ये अतिशय मोठा अर्थ भरलेला आहे. काय आहे तो अर्थ? असा की मनुष्य सगळं करेल. तुम्ही पहा, माणसाच्या ज्या क्रिया आहेत, ऍक्टिव्हिटीज आपण म्हणतो, किती आहेत. परोपकार करील, राजकारण करील, आमच्यासारखे मूर्ख लोक ग्रंथ लिहित बसतात, सगळं करतात. उत्सव केवढे मोठे मोठे करतात, सगळं करतात. भगवंताचं प्रेम म्हणून जे आहे ते किती ठिकाणी असं करतात. मोठे मोठे उत्सव करणाऱ्याने मी विचारलंय, आपली बोलावणी येतात त्याच्यावरून, हा तुमचा उत्सव आहे, त्यामध्ये तुमचे गुरु किंवा भगवान किती वेळ असतो? एकाने मला बरोबर सांगितलं, तुम्ही म्हणाले हे पब्लिक मध्ये सांगू नका, पण मी तुम्हाला मनात सांगतो, हे सगळं होत असताना समारंभाकडे माझं लक्ष होतं, कोण काय माझी तारीफ करतोय लक्ष होतं, माझ्या गुरुकडे लक्ष नव्हतं. काय करायचं? मग भक्ती ती जी वृद्ध म्हणजे अशी डोळ्यातून अश्रू धाडत होती. काय अहो गंमत अशी आहे, आम्ही रामेश्वरला गेलो होतो,
तिथे म्हणाले रामेश्वरचं दर्शन झालं. हो म्हणलं करून आलो बुवा. तिथे अंधार आतमध्ये मेणबत्त्या लावलेल्या आणि ते समयन विवेक त्याच्यामध्ये बरं का काय वालुमय लिंग म्हणे काय काय आहे तिथे. सुवास मात्र फार छान आहे तुझा. ते धूप जो जाळीत होते त्याचा मात्र सुवास बरं का. तेव्हा काय वाटलं काय सांगावं एकदम काही जीभ रेटे ना महाराजांना सांगायला की बाबा तिथे काही फारसं वाटलं नाही. तेव्हा म्हणलं बुवा बोललो नाही. म्हणलं बुवा काय सांगायचं. तेव्हा काय म्हणाले असंच होतं म्हणाले की बाहेरचं कवच बरोबर राहतं, डिसिप्लिन बरोबर राहते, सगळं अगदी पूजा पाठ ते आरती बिरती सगळं आतला प्राण निघून जातो. त्याच्याबद्दलची जे स्मरण आहे, प्रेम आहे, अनुसंधान आहे ते निघून जातं. आणि ते निघून गेल्यामुळे तिच्या डोळ्याला पाणी येतं की हे सगळं चाललंय पण माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही. हे होता कामाचं नाही. आपल्याला ते शिकायचं आहे. माझ्या जीवनामध्ये ही मी इतकंच नव्हे मी जप सुद्धा करतो त्यात भगवंताला विसरतो. हो काय नियमाचं जप सांगितलं एक माळ जप करायची केलं सोडून भजनात तर विसरतात जाऊच द्या तो तर काय नियमच झालेला आहे बरं का. तुम्हाला माहितीच आहे की भजन म्हणजे सोंग झालेलं आहे. भगवंताच्या आठवणीशिवाय नाही. महाराज म्हणायचे भजनाचा अर्थ काय की मी असं हीन दीन आहे, मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, तुझ्या मी चरणाशी आलोय, मला तू घे. हा भजनाचा भावार्थ असला पाहिजे असं त्यांचं मत. आपण पहा मी भजन मंडळ्या असतात त्या आपण पाहतो ना ते भजन करतात नाही ते चांगलंच आहे. मी त्याच्याबद्दल हे म्हणत नाही. आपल्याला जे पाहिजे ते त्यात नाही हे मला सांगायचं. मला जे पाहिजे ते नाही. भजन करणारा मनुष्य भक्तीनं भरलेला पाहिजे, भक्तीनं मस्त झालेला पाहिजे. तो अभंग म्हणत असताना तो भाव माझ्या अंतःकरणात निर्माण झाला पाहिजे तर ते भजन खरं नाही का. तसंच नामस्मरणाचं आहे. नाम घेताना तुझा माझा हा संवाद आहे. किंबहुना गीतेच्या भाषेमध्ये हा भगवंताशी संस्पर्श आहे. आणि बघा स्पर्श हा सगळ्यामध्ये खरा आहे. समजा तुम्हाला महाराजांचं दर्शन झालं डोळ्याने खरं नाही वाटत, शब्द ऐकला खरं नाही वाटत, अंगाला हात लावलात तर दोन्हीपेक्षा खरं वाटेल. स्पर्श हा सत्यपणाचा अत्यंत जबरदस्त अनुभव आहे. कसा ते म्हणतात ब्रह्मसंस्पर्श. आपण भगवंताचं स्मरण करताना त्याच्याशी स्पर्श झाला पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराज याला परतत्व स्पर्श म्हटलेलं आहे. काय पुढच्या रविवारी येतच आहे ते की भगवंताच्या अस्तित्वाची आपल्या मनाला अशी जाणीव झाली पाहिजे की आहेच तो आहेच. किती आहे अरे मी एखाद्या वेळेला खोटा असेल पण तो आहे. आणि बरोबरच आहे मी नव्हतो तेव्हा तो होता, मी आहे तर आहेच, मी गेल्यानंतर सुद्धा तोच आहे. तर मग मी असून नसल्यासारखा आहे तो आहेच आहे या शंका. एकदा काय झालं एक गृहस्थ आले आणि म्हणाले महाराजांना की मला म्हणाले अनुग्रह घ्यायचा पण म्हणले काय करावं. काय झालं म्हणाले मला म्हणले नाथांच्यावर अतिशय प्रेम आहे, एकनाथ महाराजांच्यावर, आणि त्यांचा अनुग्रह घ्यावा असं वाटतो. मग अडचण काय म्हणाली. अरे ते तर नाहीच म्हणाले. आता नाही का ते बरोबर आहे. अहो नाही ते तर नाहीत. तेव्हा महाराज म्हणले म्हणजे तुमच्या म्हणण्याचा भावार्थ असा की ते असून नसल्यासारखे आहेत आणि तुम्ही म्हणले असून नसल्यासारखे आहात. किती मार्मिकता आहे यात. आमचं जिवंतपण ते काय देहाचं जिवंतपण आणि आहे म्हणतो आपण काय आपल्या अस्तित्वाची किंमत आहे. आणि ते कसे 400 वर्ष झाले तरी अजून. एक लहानशी गोष्ट सांगतो. मी औरंगाबादला असताना एक आंधळ्यांची माळका पाहिली. 5-6 आंधळे एका लांब काठीला धरून फॅमिलीच होती म्हणाल ती, नवरा बायको मुलं अशी काहीतरी चालले होते आणि भीक मागत होते. त्यांना एक नाणा दिला. एकनाथ महाराज की जय असं म्हणाले. बरं का आता ही 30-40 50 वर्षाच्या मागची गोष्ट आहे. तेव्हा मी विचारलं की तुम्ही एकनाथ महाराज की जय काय म्हणता. तेव्हा ते काय म्हणाले आमच्या लहानपणापासून आम्हाला सांभाळलं असेल तर नाथाने सांभाळलेलं आहे. हे त्यांचं अस्तित्व कसं आहे बघा. म्हणजे ते गेले त्यांनी काय त्यांचं वाङ्मय वाचलं असेल काय असेल मला सांगा पण त्या पुरुषाच्या अस्तित्वाची जाणीव कशी आहे नुसती नाही का. तेव्हा ही जी भक्ती जी आहे ही भक्तीची जो डोळ्यात पाणी आणते आहे ते पाणी तिचं बंद करायला आपल्यात ते प्रेम आलं पाहिजे. ती भक्ती निर्माण झाली पाहिजे आणि ती निर्माण व्हायला त्याच्याशी लगटच करायची. लगट म्हणजे कशी भिकाऱ्यासारखी
हिन दिन त्याच्या मागे लागायचं. महाराज म्हणाले आज आपल्याला कोणचा मार्ग आहे? शरणागती हा मार्ग आहे. शरणागती म्हणजे काय? शरणागती ही अवस्था आहे, ही काही शब्दानं समजणारी नाही. म्हणजे त्याला उत्तम उपाय आहे, चिकाटी. एक म्हणले माणूस, श्रीमंत माणूस जेवायला बसला होता आणि एक भिकारी आला आणि सारखा म्हणायला मला काहीतरी द्या म्हणायला लागला. ओरडला पुष्कळ, अरे काय वेळ आहे यायची, काय तुला कळत नाही का, काय मागतो आमकन जमतो. तो जाम ऐके ना, तो तिथून हाले ना. तेव्हा त्यांनी नाईलाज म्हणून भक्तीत भाकरीचा तुकडा टाकला त्याच्याकडे आणि जा म्हणाला, इतकं आपण भगवंताला करावं. काय सुंदर आहे की नाही, मी आहे असं आहे. दिस इज व्हॉट आय एम. मी करू काय? मला या दोषातून बाहेर जाता येत नाही. मला पुष्कळ वाटतं माझा पैशाचा लोभ सुटावा, लौकिकाची माझी ही कमी व्हावी, काम वासना अशी मला पुष्कळ वाटतं. पण मी करू काय? मला नाही येत ना. मग बरं तू कसं आहेस? उदारांचा राणा असं भजनात तुला आम्ही म्हणतो. तू उदारांचा राजा आहेस ना. इतकंच नव्हे, तू नाहीस तर पापी लोकांनी करायचं काय? आहे ना ते नामदेवाचं, पतित पावन नाम ऐकून आलो मी दारा, नाही का? अरे तूच पतित पावन झाला नाही तुम्ही जाऊ कुठे? मी आलोय तुझ्याकडे. मग आता तुला सोडणार नाही. काय वाटेल ते झालं तरी सोडणार नाही. एवढी जर आपण ठेवली ना तर आपल्या अंगी ते येईल. अगदी नाईलाज म्हणून जरी त्यांनी आपल्याकडे दृष्टी टाकली तरी आपलं काम होईल. आणि ते भक्ती सूत्रामध्ये आहे, ते मी उद्या सांगेन. जानकी जीवन स्मरण जय जय राम.